जय जय रघुवीरा समर्थ. श्रीमता दासबोध. दशक 12वा. विवेक वैराग्य नाम. समास 10वा. उत्तम पुरुष नाम. श्रीराम समर्थ. आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. जय जय रघुवीरा समर्थ. 12वा दशक विवेक वैराग्य नाम आणि 10वा समास उत्तम पुरुष निरूपण नाम. यामध्ये बोलले ही समारोपाची भूमिका आहे. कशाचा समारोप? या दशकाचा समारोप. या दशकामध्ये काय दाखवण्याचा प्रयत्न समर्थांनी संपूर्ण दशकभर केला तर बोलले विवेक आणि वैराग्य. विवेक आणि वैराग्य. बाबा विवेकाने राहा, वैराग्यानं राहा, विवेकानं राहा, वैराग्यानं राहा. मग आता हे सगळं आल्यानंतर काय भूमिका दिसेल? आता एखादी गोष्ट, एखादा औषध घेतल्यानंतर काय रिझल्ट येतील, किंवा एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीने संपूर्णतः आत्मसात केलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये काय बदल दिसतील, काय लक्षणं दिसतील, तर ती भूमिका या समासाच्या रूपानं समर्थांनी मांडून दाखवलेली आहे. जे बाबा दशकभर सांगितलं ना विवेक वैराग्य, विवेक वैराग्य, ते नेमकं काय आहे आणि ते कशाच्या माध्यमातून बोलले आम्हाला दिसणार आहे, काय लक्षणं आमच्या अंगी आली पाहिजे, हे अधिक स्पष्ट, अधिक सोपं समर्थांनी करून सांगितलेलं आहे. काऊचा घास चिवचा घास. बोलले सद्गुरूंची भूमिका माऊलीची भूमिका आहे. बोलले आपल्या बाळाला बोलले एक घास, दोन घास, लहान घास, मोठा घास, जसं जमेल तसं ती माऊली भरवून दाखवत असते की बाबा जेणेकरून तुझ्या आतमध्ये ना एक वैराग्य सामर्थ्याची भूमिका उभी राहिली पाहिजे. आता उपासना असते, श्रवण असतं, बोलले नामस्मरण असतं आणि बोलले असं हे ह्याच्यामुळे ना थोडकं जरी आतमध्ये एक कुठेतरी अध्यात्म उभा राहिला, परमार्थ उभा राहिला तरी त्याला आनंद आहे, तरी त्या सद्गुरूंना आनंद आहे. कारण जन्मानुजन्म युगानुयुगे हे सगळं पाप सगळं आपल्या अंतःकरणामध्ये भरलेलं आहे. त्याचं सहजासहजी जात नाही. आता जळालेलं भांडं कसं असतं? जळालेलं भांडं त्याला असं त्या गृहिणीला असं घास 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 2 वेळा 3 वेळा घासावं लागतं, तेव्हा कुठे थोडंफार ते निघतं. तरी पण कधी कधी काही असं एवढं चिवट असतं ना की ते राहूनच जातं. आता ते भांडं चिकन असलं तर पटकन घासलं जातं. आणखीन त्यातल्या त्यात जर ते असं चेपलेलं वगैरे असेल तर मात्र त्या खड्ड्यांमध्ये जास्त घाण आणखी अडकून बसते. आता असे कितीतरी खड्डे आपल्या आतमध्ये आहेत आणि होते. आता हे सगळे एक एक खड्डे सगळे बुजवणे आणि त्याच्यातले ते सगळं त्याला पॉलिश करणे, म्हणजे हे सगळे वेळखाऊ प्रोसेस आहे. पण घाबरायचं कारण नाही, चिंता करायची गरज नाही. बोलले जो मुख्य सूत्रधार आहे, जो विश्वाचा मालक आहे, तो भेटलेला आहे आणि तो बोलले पुढे ते ह्याच्यानं देखावे ना डोळा. प्रत्येकाचं सगळं जे बुडतेपण आहे ते सगळं बाजूला करण्यासाठी आलेला आहे. कारण तो उत्तम पुरुष आहे आणि त्याने उत्तम करायला घेतलेलं आहे. आता कृष्ण कृष्ण कृष्ण, श्रीपाद श्रीपाद, श्री वल्लभ वल्लभ, सद्गुरू सद्गुरू, हे कधी भेटतील? तर बोलले आधी जर कृष्णाला भेटायचं असेल ना तर कृष्ण व्हावं लागेल. सद्गुरूंना प्राप्त करून घ्यायचं, सद्गुरूंची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर सद्गुरू व्हावं लागेल. तसंच सारखंच आहे. दत्त श्रीपाद श्रीवल्लभाची कृपा आधी श्रीपाद श्रीवल्लभ व्हावं लागेल, श्रीरामाची कृपा पाहिजे आधी श्रीराम व्हावं लागेल. आता हे ऐकून आपल्याला बऱ्याच जणांना प्रश्न पडू शकतो की आता त्याला भेटायचं म्हणजे त्याच्यासारखं व्हायचं हे कसं काय? तर बोलले साधं सोपं सरळ आहे. आतमध्ये तन मन धनामध्ये जेव्हा कृष्णाचं नाव राहील, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, पूजावा विठ्ठल, जीव भवे, तन मन धनानं याची देही याची डोळा, ही भूमिका जर आमच्याकडे उभी राहिली तर निश्चितपणे मोक्षाचा सोहळा अर्थात देव भेटल्याशिवाय राहणार नाही. तर तेवढी ओढ, तेवढी तळमळ, तेवढी आस, तेवढी व्याकुळता त्या ठिकाणी उभी राहावी लागते. जशी व्याकुळता एखाद्या आईला, कुठेतरी कामासाठी गेलेल्या एखाद्या आईला घरी ठेवलेल्या आपल्या बाळाला भेटण्याची लागते. दिवसभर ती काम करत असते पण तिच्या सगळ्या त्या हृदयामध्ये, तिच्या सगळ्या त्या अंतःकरणामध्ये आज बाळ झोपलं असेल का, खाल्लं असेल का, खेळत असेल का, त्याला ते रडत असेल का,
बोलले की त्याच्यावर लक्ष असेल का, असं त्याच्या मनात सतत सतत. बोलले हे काय आहे, ही भूमिका म्हणजे त्या आईचं ते बाळ होणं आहे. तीच भूमिका बोलले सद्गुरूंना समर्थांना अपेक्षित आहे की बोलले कृष्ण पाहिजे ना बाबा तुला, श्रीपाद श्रीवल्लभ पाहिजे ना, समर्थ पाहिजे ना, सद्गुरू पाहिजे ना, मग आधी सद्गुरू व्हावं लागेल. सद्गुरूंनी जे सांगितलं ना बोलले ते 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 अगदी अगदी आपण यथेष्ट जेवणे, ही भूमिका आहे. ही भूमिका पहिल्याच ओळमध्ये समर्थांना सांगायची आहे की अरे आपण यथेष्ट जेवण कसं करतो आपण, असं मस्त पंचपक्वान्नाचं जेवण असेल आणि हे पंचपक्वान्नाचं जेवण आणि कडाक्याची भूक जर लागलेली असेल तर आपण यथेष्ट जेवणे. पण मस्त जे जेवतो ना त्याला यथेष्ट असं बोललं जातं. नाहीतर दिवसभर काहीतरी सट्टरफट्टर खातो आहे, आणखीन इकडचं तिकडचं कुठंतरी आपण समजा एखाद्या ठिकाणी बाहेर पाहुणसारी गेलो आणि त्या ठिकाणी 2-4 नातेवाईक असतील त्या शहरामध्ये, तर याच्याकडे जा त्याच्याकडे जा, इथे नाश्ता कर, तिथे चहा घे, तिथे सरबत घे आणि मग मुख्य ठिकाणी जेवायची वेळ येते. परंतु हे सगळं सकाळी सट्टरफट्टर झाल्यामुळे जेवण काही जात नाही. बोले सटरपटर नको बाबा. आता हा बाहेरचा भाग नाही, तिकडे गेलो तर थोडंफार पाहुणसार म्हणून त्यांचा मान म्हणून, यजमानांचा मान म्हणून बोलले आपल्याला काहीतरी घ्यावंच लागतं. तो विषयच नाही, तो फक्त भाग समर्थांनी दाखवला. खरा विषय काय आहे बाबा, आमचं चित्त, आमचं ध्यान, आमची आसक्ती, आमची ओढ फक्त आणि फक्त एकाच मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. मग बस बघा कसा बदल सगळं घडून आल्याशिवाय राहणार नाही. अंतरी गेली अमृत बाह्य काया लखलखित. सगळं काही बोलले आपलं होऊन जाईल. कारण वाहतो चिंता विश्वाची आणि विश्वाचा मालक आमचा झाला म्हणजे मग काय उणे तयाला, त्याला काहीच उणं पडणार नाही. बोलले जे पाहिजे ते, जे हवं ते तात्काळ त्याला उपलब्ध होतं. फक्त काय पाहिजे एकच बाबा, पाणी. विहिरीला पाणी खूप पाहिजे ना. असं चालेल का, एका ठिकाणी 5 फुटाची खड्डा खणला, दुसऱ्या ठिकाणी 5 फुटाचा खणला, तिसऱ्या ठिकाणी 5 फुटाचा, आणि असं 10 ठिकाणी 5 फुटाचा खड्डा खणला आणि सांगितलं, म्हणाले मी 50 फूट खोदकाम केलं पण माझ्या विहिरीला काही पाणी लागत नाही. सगळे लोक त्याला वेड्यात काढतील. एकाच ठिकाणी खोदलं असतं बाबा, एकाच ठिकाणी खोदलं असतं काही ना काही झरा तुला सापडला असता. एकच एक अट्टहास, एकच एक निजध्यास, मी देवाचा देव माझा, मी देवाचा देव माझा, दुसरं काहीच नाही. दुसरं काहीच नसणे म्हणजे यालाच म्हटलं जातं भक्त असणे. देव आणि आपण एकच भूमिका त्या ठिकाणी होऊन जाते. वेगळं काहीच नसणे, अभक्तपणाची भूमिका त्या ठिकाणी काहीच नाही, विभक्त काहीच नाही. एकच एक बोलावा, पाहावा, पूजावा. आणि माया सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. माझ्या सद्गुरूंना हे अभिप्रेत आहे. माझ्या सद्गुरूंनी उपासना सांगितलेल्या आहे. माझ्या सद्गुरूंनी मला ताट मानेनं जगायला शिकवलेलं आहे. आम्ही काय कोणाचे खातो तो श्रीराम आम्हासी देतो. माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलेलं आहे की बाबा रे, नाशिवंत देह जाणार सकळ. सगळं नाशिवंत आहे, संसार नाशिवंत आहे, हे सगळं मर्त्य आहे, सगळं नश्वर आहे. याच्यामध्ये बोलले हे कार्याकारण सकळ काही जगदीशा परता लाभ नाही. हे सगळं काय आहे, फक्त नॉमिनल आहे. ही सगळी नौटंकी आहे, नाटकबाजी आहे. मग ह्या नाटकामध्ये मी फसणार नाही, या नाटकामध्ये मी भुलणार नाही. मी काय करणार आहे, फक्त मी देवाचा आणि देव माझा, मी देवाचा आणि देव माझा. बस खऱ्या कारण कर्तव्य भावनेतून अतिशय उत्तमपणे प्रामाणिकपणे जसं मला माझ्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे तसं मी ते सगळं बरोबर सगळं हे करणार. आणि सगळा तो उरलेला वेळ माझा परमार्थी लावणार. देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले. असं थोडं का लावून चालणार नाही. आपण यथेष्ट जेवणे,
आपण पण करायचं, इतरांचं पण कल्याण करायचं. म्हणून हा यथेष्ट जेवण्याचा विषय आहे. हा थोडका असं टाईमपासचा विषय नाही. कसं तरी उरकला परमार्थ, कशी तरी उपासना केली, कसं तरी श्रवण केलं, अशा देव पावणार नाही हो. देव बाजारचा भाजीपाला नाही हो. मग काय पाहिजे बोलले, एकच एक भूमिका. बोलले फक्त देव माझा आणि मी देवाचा, बाकी काही नाही. म्हणजे मुख्य कोण? परमेश्वर. दुसरी कोण? प्रकृती, ती जगदाकार. आणि तिसरा कोण? आपण. हा मी नावाचा चोर मध्येच आणून ठेवला, हा तिसरा आहे. पण आपण त्याला पहिला बनवला, दुसरी प्रकृती बनवली आणि तिसरा परमेश्वर बनवला. सगळा उलट क्रम आपला झाला आणि सगळं म्हणून आपलं सगळं उलटं होतं आहे. आपण आता याला सुलट करूया. पहिला कोण? मुख्य तो परमेश्वर. उठलोन सकाळी पहिला कोण? मुख्य तो परमेश्वर. प्रातस्मरामी करावे, पहिले त्याला आठवायचं, त्याचं थोडंसं नामस्मरण करायचं. मग आणखीन ते सगळं शौचविधी, स्नान, संध्या काय असेल ते उरकल्यानंतर पहिले काय करायचं? उपासनेचा मोठा आश्रय. या समर्थांनी गेल्या सगळ्या समासामध्ये सगळं हे सांगितलं, सगळं रुटीन आपल्याला सगळं सांगितलं की काय करावं, केव्हा उठावं, केव्हा बसावं. यत्न शिकवण नावमध्ये सांगितलं. ते झालं की मग काही एक कामधंदा करावा. तो कामधंदा तिथून सुरू झाला. आणि मग ते झाल्यानंतर संध्याकाळी पण स्नान संध्या आहेच. संध्याकाळी पण त्याला जगदीशाला नित्य आपण आठवीत जावे. आणि मग पुन्हा त्याचे सगळे आभार मानून मस्तपैकी छानपैकी रात्री त्याचं चिंतन करत सगळं अंथरुणावर पहुडत जावे. असं हे फार यथेष्ट जेवण आहे. येथे सद्गुरूंना अभिप्रेत आहे. उरले ते अन्न वाटणे. आता आपण करावं, आपण सगळं घ्यावं, इतरांचं पण कल्याण करावं, इतरांना पण भक्ती मार्गाला लावावं, हे समर्थांना उरले ते अन्न वाटणे. परंतु वाया दवडणे आपल्याला पण आणि इतरांना पण. स्वतःचं वाटोळं करणं, स्वतःचं अनहित करणं, कोणाच्या नादी लागून, विषयांच्या नादी लागून, कोणाच्या लोभाच्या नादी लागून, कशामुळे? अज्ञानाच्या सगळ्या भरामधून. अज्ञानाच्या आणखीन विषयांच्या सगळ्या प्रलोभनातून आपण काय करतो? देव कैचा अनिला थोर, मी थोर, माझी बायका पोरे थोर, माझं घर थोर, माझा संसार थोर, आणि हा देव कैचा आणीला चोर, अशी भूमिका आपण ठेवतो. मग बोलले परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. हा आपला धर्म नाही. आपण कशासाठी आपण आलो याची कारणासी, केवळ परमार्थाच्या कारणासी, केवळ भक्तीच्या कारणासी, केवळ परोपकाराच्या कारणासी, केवळ इतरांचं कल्याण करण्याच्या कारणासी, केवळ बोलले हरिनाम घेण्याच्या कारणासी. आणि म्हणून हे एक मुख्य शिकवण, मुख्य सगळी थीम आपण आपल्या डोक्यात भरून घेण्यासाठी म्हणून समर्थांनी हा उत्तम पुरुषनाम दिला. आता आपण यथेष्ट जेवण्याची भूमिका काय सद्गुरू आम्हाला वाढतात ते सगळी भूमिका आता या ठिकाणी अत्यंत आनंदानं सगळी सेवन करणार आहोत. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, त्याचे ज्ञान जनास सांगावे, तरतेन बुडो नेदावे, बुडो तयासे. बोलले आपण स्वतः पण जेवण करायचं, आपण स्वतः पण स्वतःचं कल्याण करायचं, इतरांचं पण कल्याण करायचं. तर ते न जो पोहणारा आहे त्यानं बोलले त्याच्या समोर कोणीतरी बुडतं आहे हे कदापि सहन करता कामा नये. तर त्याने काय करायला पाहिजे? पटकन उडी घालून तारी तो सद्गुरू जाणावा. तो पाहावयाचे गेलो, देवाची होऊन ठेलो, उत्तम गुण स्वय घ्यावे. बोलले सद्गुरू करता करता, उपासना करता करता, भजन करता करता, भक्ती करता करता, बोले त्या देवाचे, त्या सद्गुरूंचे गुण आपल्या अंतरी उभे राहिले पाहिजे. उत्तम गुण स्वय घ्यावे. दिवसागणिक चढते वाढते आपले सामर्थ्य असायला पाहिजे. चढतं वाढतं आपलं स्मरण असायला पाहिजे. आता तो जो सावकार असतो तो त्या व्याजानं पैसे सगळे त्याने दिलेले असतात आणि परत घेताना तो असं एक दिवसाची गणना करतो आणि धनसंचय करतो
बोलले तसं बोलले आम्ही एक 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 क्षण आणि एक एक तास एक एक दिवस असा मोजला पाहिजे आणि सत्कारणे कसा लागेल हे पाहिलं पाहिजे. उत्तम गुण स्वय घ्यावे ते बहुतांश सांगावे, वर्तल्या विन बोलावे ते शब्द मिथ्या. मग हे सांगायचं कसं? बोलले आधी केले मग सांगितले. आधी केलं ना तर सांगायची गरजच पडत नाही. बोलले आधी करण्याच्या त्या भूमिकेतूनच लोक समजून जातात आणि केलेल्या सगळ्या परिस्थितीमधूनच बोलले आपले सगळं वर्णन त्या ठिकाणी आपले सगळे गुणगान सगळं होत असतं. उत्तम गुण स्वय घ्यावे ते बहुतांश सांगावे. जे काय उत्तम असेल बाबा ते स्वतःचं उत्तम करायचं, इतरांचं पण उत्तम करायचं, परंतु आपण पण बुडणे, दुसऱ्याला पण बुडवणे हा काही धर्म नाही. म्हणून आधी आपण स्वतः तरायला शिकलो पाहिजे. उपासनेची नाव असली पाहिजे, श्रवणाची नाव असली पाहिजे तर बोलले तरता येतं. नामस्मरणाची नाव असली पाहिजे तर बोलले तरता येतं. नाहीतर बोलले बुडायला काही वेळ लागत नाही. कारण पोहून मीपणाच्या सगळ्या ताकदीवर, अहंकारावर किती दिवस मनुष्य पोहणार आहे किंवा किती दिवस तो बोलले त्या ठिकाणी या सगळ्या संसारामध्ये तरण्याचा प्रयत्न करणार आहे. शक्यच नाही. बोलले नाव असायला पाहिजे, भक्तीची नाव असायला पाहिजे, श्रवणाची, स्नान, संध्या, देवार्चन एकाग्र करावे, जप ध्यान, हरिकथा निरूपण केले पाहिजे. हे त्याच्या जोडीला पाहिजे. हे नाव असून नुसतं उपयोगाचं नाही. बोलले ते ताकद पण पाहिजे, शरीराला ताकद पण पाहिजे. मग त्यासाठी स्नान, संध्या, देवार्चन एकाग्र करावे, जप ध्यान. म्हणजे आपण जप ध्यान करतो पण आपलं एकाग्र काही होत नाही. मग एकाग्र कसं करायचं? एकाग्र एकावर सगळं ध्यान असलं पाहिजे. आपले जे काय इष्टदेवता आहेत, आपल्या जे काय आराध्य देवता आहेत त्यांच्याकडे त्यांच्यापुढे बोलले ते बोलताना पण त्याचं नाव ध्यान मूलम सद्गुरुर्मूर्ती, पूजा मूलम सद्गुरु पदम, मंत्र मूलम सद्गुरुर वाक्यम, मोक्ष मूलम सद्गुरु कृपा. बोलताना पण त्याचं नाव बोलले त्याचं नावच जणू काही आमच्या सगळ्या त्या कपाळपाटीवर फिरतं आहे आणि त्याचीच मूर्ती जणू काही आम्हाला आठवते आहे. हे असं एकाग्रचित्त सगळं होईल तेव्हा ते नामस्मरण किंवा ती उपासना पटकन त्या बोलले त्या एका आपल्या आराध्यापाशी जाऊन पोचते. याला बोललं जातं एकाग्र करावे, जप ध्यान, हरिकथा निरूपण केले पाहिजे. हरिकथा निरूपण केले पाहिजे. करण्यासारखं हेच आहे आणि ते केलं पाहिजे. शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यासे यावे, उणे पडो नेदावे कोणी एकाचे. आता बोलले एक ओळ सगळी लिहून ठेवण्यासारखी आहे. बाबा एक ओळ जरी घेशील तरी तरल्याशिवाय राहणार नाही. तरी व्याकुळता, तरी चिंता, तरी संभ्रम गेल्याशिवाय राहणार नाही. बोलले बघा ना किती सुंदर आहे. एकच ओळ जर घेतली, बहुतांच्या कार्यास यावे, शरीर परोपकारी लावावे, तर बोलले सगळा तंटाच मिटला, सगळा वादच संपला. आता बहुतांचं सगळं आपण काहीतरी ह्याला कमी नको, त्याला कमी नको, मला असं नको, त्याला तसं नको, हे असं जर करायला लागलो तर तंटे होतात. पण सद्गुरूंनी एक ओळ सांगितली बाबा, आणि एक ओळ खरं श्रवण करणारे जर आपण असू आणि खरं आपण त्याच्यावर जर विचार करणारे असू तर बोलले सद्गुरूंनी सांगितलेल्या एकेका ओळीमध्ये आपले सगळे भांडणं मिटतील. आजही आपल्याकडे बांधावरून भांडणं आहेत, आजही आपल्याकडे शेतावरून भांडणं आहेत, वाटणीवरून, घरावरून, कामावरून, ऑफिसामध्ये, इकडे तिकडे थोड्या गोष्टींवरून. आता इथे समर्थ काय सांगतात, बाबा शरीर परोपकारी लावावे. म्हणजे इतरांच्या कामाला लाव, म्हणजे इतरांची मदत कर, म्हणजे इतरांचं चांगलं व्हावं म्हणून प्रयत्न कर. म्हणजे अर्थातच त्याला चांगलं द्यायचं म्हणजे आपल्याला कमी थोडीशी भूमिका आलीच, ती फक्त तेवढ्यापुरती कमी असते, पण पुढे तोही आपल्या कामात येत असतो हे मात्र आपण विसरतो.
तोही आपल्या कामात येतो. आपण त्याच्यावर जर एक उपकार केलेला असला तर तो आपल्याला 2 ठिकाणी मदत केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे आपण 1 दिलं आपल्याला परतून 2 मिळालं हे मात्र आपण लक्षात घेत नाही. आपण फक्त 1च मिळवण्याच्या नादी लागतो, तो पण 1च मिळवण्याच्या नादी लागतो. दोघांचं एकाचं अर्धं होऊन जातं आणि तेही काही धड कोणाला भेटत नाही. म्हणून काय श्रवण करतो आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे काय सद्गुरू मला सांगतायत, मी किती त्याच्यावर विचार करतो आहे हे महत्त्वाचं आहे. एक साधं आहे, सरळ आहे, सोपं आहे. एक विचार शोधून बघ बाबा, एक ओळ शोधून बघ. एक परोपकार करायला सांगितलं ना, तो काय नुसत्या दुश्मनावर करायला सांगितलेलं नाही, बोलते सगळ्यांवर आहे, आपल्यावर आहे. मग आपले ज्यांच्याशी वाद आहे, ज्यांच्याशी मतभेद आहे त्यांच्यावर पण करायचं आहे. मग आपण जर त्यांच्यावर परोपकार करायला लागलो तर त्यांच्यानं आपल्यामध्ये मतभेद राहणार का, हा एक प्रश्न आहे. उन्हे पडो नेदावे कोणे एकाची, कोणाचं उन्ह दुनं करायचं नाही बाबा, काही उन्ह दुनं करायचं नाही. उन्ह प्लस मायनस करणारा तो एकच आहे, परमेश्वर. आपण कोण आलो उन्ह दुनं करणारे, प्लस मायनस करणारे. कोणाची निंदा पण नको, कोणाचा द्वेष पण नको, कोणाचा मत्सर पण नको. निंदा घडली ना बाबा, ते मोठं पाप आहे. निंदा एक महापाप आहे. ते एक निंदा करावी म्हणजे जणू काही परमेश्वराची निंदा करावी, कारण त्याच्या ठाई पण कोण आहे, त्याच्या ठाई पण तोच बसलेला आहे. म्हणून निंदा अजिबात घडता कामा नाही, क्रोध अजिबात घडता कामा नाही. एकदा केलेला क्रोध महिनाभराचं सगळं पुण्य, महिनाभराची सगळी उपासना खाऊन जातो. 12 क्रोध करायचे, वर्षभराचं सगळं पुण्य त्या ठिकाणी वाया गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे आता ॲक्टिंग करणं वेगळं किंवा थोडंसं राग आल्यासारखं दाखवणं वेगळं, पण असं एकदम प्रचंड तीव्र संताप करणं, राग करणं, हाणून मारून फेकणं, शिवीगाळ करणं हा धर्म नव्हे. थोडंसं नाराजी व्यक्त करायची, वाटलं ना ठीक आहे, नाराजी व्यक्त करायची. किंवा मुलं असतील, डोळे थोडेसे वटारून थोडासा किंचित 1-2 वेळा थोडासा आवाज वर करून त्यांना जर आवाज दिला तरी कामं होऊन जातात. पण आपण आपलं भान, आपलं शुद्ध आपली ठिकाणावर असली पाहिजे. आपण शुद्धीवर आहोत म्हणजे त्याला राग बोललं जात नाही, शुद्ध हरपणे त्याला राग बोललं जातं, क्रोध बोलला जातो. म्हणून काय कोणाचं उन्ह दुनं काढण्याचा अधिकार आपल्याला परमेश्वराने दिलेला नाही. आळले जाकसले जाणावे. आता बघा, आपल्या ज्या आपण कोणाच तरी आडतं आहे, आपण जातो आहे, त्याचं ते आडलेलं काम सगळं बाजूला करतो आहे. अर्थातच त्याच्यामुळे काय होतं आहे, त्याच्यामुळे तो आपला मित्र बनतो आहे. मित्राचं बघा ना, जे एखाद्याला गरज पडते आपण तिथे जातो, त्याचं ती गरज दूर करतो. त्यातूनच आपले संबंध तयार होतात, त्यातूनच त्याला आनंद वाटतो, त्याचं नातं आपलं नातं जुळतं. म्हणून समर्थ बोलले बाबा, उत्तम पुरुष व्हायचं आहे, ही प्रॉपर्टी आहे, हा आनंद आहे, हे समाधान प्राप्तीचं सगळं साधन आहे. कोणाचं तरी आडलं जाकसलं जाणलं पाहिजे. यथान शक्ती कामास यावे, सगळं आपलं विकून टिकून त्याला द्यावं असं काही समर्थ सांगत नाही. बाबा तुझं जेवढं सामर्थ्य आहे ना, तुझं राखून ठेव, थोडंसं असेल तुला शक्य तर कर. यथान शक्ती कामास यावे, मृदवचने बोलावे कोणी एकासी. आणि नाही का बाबा बाकीचं कामात येत असेल, बायका आता आजकाल काही कोणाला काही कोणाची गरज नसते, फक्त काय आहे, फक्त मृत वचने बोलता आली पाहिजे. 2 मिनटं चांगलं बोललं, व्यवस्थित बोललं तर त्याला काय लागतं, काहीच लागत नाही. पण मग आपल्याला पण समाधान राहतं, त्याच्या अंतरी असलेल्या त्या परमात्म्याला पण समाधान वाटतं. परिणामी आपल्याला पुन्हा आणखी एक समाधान मिळतं. ते आपण इतरांच्या हृदयामध्ये जे पेरतो ते आपल्याला परतून मिळत असतं. आपण इतरांना सुख दिलं, इतरांना समाधान दिलं म्हणजे त्याच्या हृदयामध्ये आपण एक आनंदाचं झाड लावलं आणि उद्या उठून त्या आनंदाच्या झाडाला खूप सारी फळं येणार आहेत आणि ती फळं आपल्यालाच खायची आहे. म्हणून असं बोलले, शक्य तेवढं सगळं इतरांना आपण आनंद देण्याचा प्रयत्न करायचा.
मृद वचने आपण बोलत गेलो पाहिजे. कमीत कमी मृद वचने बोलावे अशी अपेक्षा समर्थांची आहे. आजपासून बोलले आपण ही एक ओळ लिहून ठेवली तरी चालेल. मृद वचने बोलत जावे कोणी एकांसी. बोलले एक ओळ लक्षात घेतली तरी बोलले उपासना सार्थक झाली असं समर्थ त्या ठिकाणी समजतील, किंवा समर्थांचा आशीर्वाद, समर्थांचा कृपाप्रसाद आपणाला लाभेल. मृद वचने बोलत जावी कोणी एकासी. मग लिहून ठेवायचं. बोलले आठवडाभर मृद वचने बोलत जावी, मृद वचने बोलत जावी आहे. त्याच्यापेक्षा थोडं 10-20% वचन आपली मृद झाली तरी मिळवलं. आता बघा ना, या जगामध्ये, या संसारामध्ये जे गोड बोलणारे असतात ना, ते मस्त आनंदानं पोटभर खातात. जिथे जातात तिथे पोटभर खातात. आणि आपण वेडे करतो सगळं चांगलं, देतो पण सगळ्यांना चांगलं, आणि आपण असं फटकळ बोलतो, ते काही कोणाला रुचत नाही. समर्थ बोलले बाबा एक गोष्ट तुझ्याकडून झाली नाही तरी चालेल, किंवा एक गोष्ट कमी कर, पण बोलताना कसं कर, बोलताना मृद वचने बोलत जावी. बोलताना मृदूच बोल. ज्याच्यामुळे काय होईल, इतरांच्या पण अंतरी आणि आपल्या पण अंतरी समाधान राहील. आपल्याला पण पश्चाताप करायची वेळ येणार नाही. म्हणून मृद वचने बोलत जावी कोणी एकांसी. दुसऱ्याच्या दुखे दुःख व्हावे, पर संतोषे सुखी व्हावे. प्राणी मात्रांस मिळवून घ्यावे बऱ्या शब्दे. बोले इतरांचं दुःख हलकं करावं, इतरांच्या सुखामध्ये आपण सुखी व्हावं, आणि इतरांशी गोड बोलून, इतरांशी चांगलं बोलून आपण सगळे आपले जगामध्ये आपले मित्र सगळे जोडून घ्यावे. हे एक किती साधं सोप्या सरळ गोष्टी समर्थ आपणाला सांगत आहे. या जगामध्ये कीर्ती मिळवायची असेल, या जगामध्ये सुख प्राप्त करायचं असेल, तर असं काही फारसं वेगळं करावं लागत नाही. या अशा सोप्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या केल्या म्हणजे आपल्याला लोक उत्तम बोलतात, उत्तम पुरुष असे आपल्याला संबोधतात. म्हणून कधीही बोलले इतरांना त्रास देऊ नये विनाकारण. विनाकारण आपल्याला एखादा त्रास देतो आहे, त्याला उत्तर तर आपल्याला द्यावंच लागेल, म्हणजे तो पुन्हा त्रास देणार नाही. पण आपण कोणाला विनाकारण त्रास द्यायचं हे मनुष्य धर्म नव्हे, हे राक्षसी कर्म आहे. आता पूर्वीचे राक्षस असेच करायचे, घेणं न देणं, विनाकारण कोणाला तरी, सगळ्या मनुष्यांना, कोणाला तरी प्राण्यांना जायचे, कोणाला तरी साधूंना, ऋषींना, असे सगळे जायचे, त्यांचं यज्ञभंग करायचे, असं काहीतरी विनाकारण काहीतरी करत बसायचे. आणि म्हणून मग ते श्रीराम येतात आणि त्यांचा सगळ्या त्या दुष्टांचा संहार होतो. तर त्यांनी हे सगळे असे उपद्व्याप केलेच नसते, तर त्यांच्यावर ही अशी वेळ आली नसती. म्हणून प्राणी मात्रास मिळवून घ्यावे बऱ्या शब्दे. बहुतांचे अन्याय क्षमावे, बहुतांचे कार्यभाग करावे. आपल्या परीस व्हावे पारखे जन. आता काय असतं, आम्ही पण चुकतो, इतर पण चुकतात. आता परंतु आम्ही जेव्हा चुकतो तेव्हा आम्हाला अपेक्षा असते की माझ्याकडून चूक झाली, मला समोरच्याने माफ करायला पाहिजे. आणि समोरच्यानं जर ते समोरच्याकडून जर काही झालं तर मग आम्हाला असं वाटतं की त्याने मुद्दाम केलं, किंवा तो असाच करतो. आता तो मुद्दाम करू देत किंवा तो असाच करू देत, किंवा त्याच्याकडून चूक होऊ दे, आम्हाला काय करायचं आहे, बहुतांचे अन्याय क्षमावे, बहुतांचे कार्यभाग करावे. आपल्या परीस व्हावे पारखे जन. आता त्याच्याकडून चूक झाली किंवा त्याने मुद्दाम केलं म्हणायचं, पण आता आम्ही पण तसंच प्रत्युत्तर केलं की मग तो आणखीन नवीन करतो, मग आम्ही आणखी काहीतरी वेगळं करतो, हे सुरूच राहतं. त्याचं पण बोलले वेळ जातो, आमची पण मनःशांती खराब होते. आम्ही जर त्याला रिस्पॉन्डच दिला नाही, त्याने जर आम्हाला चिडवण्याचा प्रयत्न केला, आम्ही चिडलोच नाही, तो परत चिडवणार नाही. पण आम्ही जर चिडलो तर तो परत चिडवण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्याचे अंतर जाणावे. आता खरोखर काही मुद्दाम दुष्ट हेतून जर करत असतील, असं आमच्या वारंवार जर होत असेल,
तर त्याचा बंदोबस्त प्रतिकार आम्हाला सद्गुरूंनी दिलेल्या सत्सद विवेक बुद्धीनं करावाच लागतो. पण कळत न कळत जर समोरच्याकडून काही चुकी होत असेल किंवा काही अपराध होत असेल तर बोलले सद्गुरू काय बोलतात, दुसऱ्याचे अंतर जाणावे. समजून घे बाबा आपल्या त्याच्या जागी आपण आहेत जणू काही, तदनुसारचे वर्तावे, लोकास परीक्षित जावे नाना प्रकारे. तर परीक्षा करून घ्यायची सगळ्यांची. आणि म्हणजे दुसऱ्याचं त्याच्या जागेवर आपण असतो तर बोलले आपण काय केलं असतं याचा पण विचार केला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं परीक्षा करत करत बोलले आपला हा सगळा दिनक्रम घालवला पाहिजे. नेमकची बोलावे, कमीत कमी बोलायचं. त्याच्यामुळं काय होतं, विचार करायला आपल्याला संधी मिळते, आपल्या चुका कमी होतात, आपलं स्मरण त्या ठिकाणी जे विस्मरणाकडे जातं ती भूमिका कमी होते. नेमकची बोलावे, वाद कमी होतात आणि इतर सगळ्या जनांमध्ये आपल्याला बहुमान मिळतो. नेमकची बोलावे, नेमकं बोलायचं, नेमकं, वायफळ बडबड करायची नाही. तत्काळची प्रतिवचन द्यावे. तर समोरच्याने जर काही बोलले प्रश्न केला असेल किंवा काही त्याने आपल्याला काही हे आव्हान दिलेलं असेल म्हणा किंवा काही, तर तत्काळची प्रतिवचन द्यावे. म्हणजे याच्यातून काय होतं, आपला आत्मविश्वास सगळा त्याच्यातून दिसून येतो. म्हणजे कारण जे सत्य आहे ते तात्काळ दिलं जातं. एक कमी बोलायचं, अचूक बोलायचं, पटकन बोललं पाहिजे. कदापि रागास न यावे क्षमारूपे, पण रागवू नये, संतापून चिडून बोलू नये. याच्यानं बोलले सगळं वातावरण चिघळलं जातं. आलस्य अवघाच दवडावा, यत्न उदंडची करावा, शब्द मत्सर न करावा कोणी एकाचा. आलस्य अवघाच दवडावा, आळस आळस आळस, म्हणजे उपासनेचा आळस, अभ्यासाचा आळस, व्यायामाचा आळस, आणखीन चांगल्या गोष्टी शिकण्याचा आळस, नामस्मरणाचा आळस, सगळ्या अधोगतीला कोण कारणीभूत असेल तर तो फक्त आळस आहे. डोक्यात असं चांगलं भान ठेवलं ना की मला हा आळस माझा दूर करायचा आहे किंवा आपलं मला हे अमुक एक सगळं माझं काम पूर्ण करायचं आहे, काही झालं तरी चालेल आणि मला हे काम करायचंच आहे, मग माणूस सगळं असं त्याच्यावर जर लक्ष असलं ना सगळं आळस बाजूला सारला जातो, ते काम पूर्ण केलं जातं. पण नाहीतर काय होतं, हे असं ठाम निश्चय नसेल, दृढ निश्चय नसेल, सत्यसंकल्प नसेल, आत्मबल जर नसेल तर काय होतं, तर हा आपला आळस त्या ठिकाणी वर निघतो आणि मग तो काही आम्हाला कामधंदा सुचू देत नाही. परिणाम काय होतो, परिणाम आमची अधोगती, आमचं प्रगती त्या ठिकाणी होत नाही. यत्ने उदंडची करावा, प्रयत्न सगळे करावे, सगळे प्रयत्न करावे, पण जे फळ आहे ते कोणाला अर्पण करावं, ते फळ त्याचा अधिकार आहे. आपल्या हाती काय दिलेला आहे, कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचनम. कर्म करायचं बाबा, फळ मिळेल न मिळेल, मिळालं जसं मिळालं ते भगवंताला अर्पण करायचं. शब्द मत्सर न करावा कोणी, याच्यातून कधीच आपलं दुःख होणार नाही, कधीच आपल्याला राग येणार नाही, कधीच आपल्याला संताप येणार नाही, कधीच आपल्याला जास्त होणार नाही. आहे ते तुके सगळे देवाचे. शब्द मत्सर न करावा, बोलण्यातून कोणाला असं टोमणे मारणे त्याला बोललं जातं ना, तो म्हणजे शब्द मत्सर. टोमणे मारायचे, तिरकस बोलायचं, उद्धट बोलायचं, हे 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 असं बोलून असं करून आपण समोरच्याला दुखवत नाही. आपण काय करतो, आपण आपली लायकी किंवा आपलं अंतःकरण किती घाणेरडं आहे हे दाखवून देत असतो समोरच्याला, इतरांना, सगळ्यांना. आपण कोणाचा शब्द मत्सर करूच नाही, आपलं अंतःकरण शुद्धच आहे हे आपण सगळ्यांना दाखवायचं. आपण निर्मळच आहोत, आपण शांत आहोत, आपण त्या निर्विकारी, निराकार, निरामय, शुद्ध स्वरूप असणाऱ्या त्या ईश्वराचे अंशज आहोत हे आपण दाखवून दिलं पाहिजे. अर्थातच ही स्मरणाची भूमिका आहे. उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा संसार आपण. इतरांना देताना सगळं चांगलंच दिलं पाहिजे.
जे काय टाकाऊ आहे, आता घरी आपण स्वयंपाक करतो, जे काय ताजं असेल तेच आपण इतरांना, शेजाऱ्यांना वगैरे चांगलं असेल बनवलं आपल्या घरी तेच देतो आपण. काही असं सगळ्यांनी खाऊन पिऊन बाशी उरलेलं सकाळी दुसऱ्या दिवशी काही इतरांना देत नाही. सेम तशीच भूमिका शब्दाच्या बाबतीत आहे, सेम तशीच भूमिका इतर सगळ्या मदतीच्या बाबतीत आहे. द्यायचं असेल तर चांगली मदत करायची असेल तर चांगली मदत, नाहीतर करू नये असं समर्थ सांगतात. शब्द निवडो न बोलावा. चूक शब्द निवडायचा. शब्दाने घात होतो, शब्दानं युद्ध होतात. बोलले धचा मा झाल्यानं खूप साऱ्या गोष्टी घडून येतात. महाभारत पण तसंच झालं. बोलले रामायणामध्ये पण बोलले जे शब्द होते लक्ष्मणाने सांगितलेले की लक्ष्मण रेषा ओलांडू नको, ते त्या सीतामातेने लक्षात ठेवलेलं नाही, किंवा कुठेतरी त्याच्या सगळ्या गोष्टींवर संशय घेण्यात आला. शब्द निवडून बोलावा. कुठेतरी संशय घेतला गेला म्हणून त्याला तिथून जावं लागलं. शब्द निवडून बोलता आलेला नाही. त्याचा परिणाम मग काय झाला, पुढे ते सगळे कितीतरी दिवस त्या सगळ्या रावणाच्या सगळ्या कारागृहामध्ये घालावी लागली. सावधपणे करीत जावा संसार, आपलं सावध राहिलं पाहिजे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतरी सावध राहिलो पाहिजे. मग बोलणं पण उत्तम होतं, शब्द पण निवडून बोलल्या जातात, आळस पण राहत नाही, आणखीन इतरांचं दुःख अनहित पण आपल्या हातून होत नाही. हा 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 सावधपणा आतमध्ये असला पाहिजे. मी देवाचा देव माझा, मी देवाचा देव माझा. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. हे सावधपण आपल्या आतमध्ये असलं पाहिजे. नामस्मरणाचं सावधपण, भक्तीमध्ये असण्याची सगळी स्मरणाची खून म्हणजे सावधपण आहे. मी श्रवणाला जातो याचं भान असणे म्हणजे सावधपण आहे. मी नामस्मरण करतो, मी उपासना करतो, मी सद्गुरूंचा सेवक आहे, सद्गुरूंची दास्य भक्ती करतो, याचं भान असणे म्हणजे सावधपण आहे. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, मरोन कीर्तीस उरवावे येणे प्रकारे. आणि शेवटी एक अंतिम सत्य आहे. सगळं काही लिमिटेड आहे, सगळं काही क्षणिक आहे. पुढे सर्व जाईल काही न राहे. जेव्हा जेव्हा फार त्रास, फार उद्वेग, फार चिडचिड व्हायला लागली, हा याचा राग त्याचा राग असं काहीतरी वाटायला लागलं, हे फार असं निराश थकल्यासारखं वाटायला लागलं, एक लक्षात ठेवायचं, एक ओळ समर्थांनी त्यासाठी सांगितलेली आहे. पुढे सर्व जाईल काही न राहे, विचारे मना तुझा तुझी शोधून पाय. पुढे सर्व जाणार आहे बाबा. आणि सत्य काय आहे, सत्य काय आहे, सत्याचेही सत्य काय आहे, त्रिवार सत्य काय आहे, तर ते एकच आहे. तो म्हणजे आहे तितुके सगळी ही जी भूमिका आहे, आत बाहेर दिसणारी असणारी सगळी भूमिका कोणाची आहे, सगळी भूमिका त्या सत्यनारायणाची आहे. म्हणून बोलले हे एक एवढं स्मरण असावं. बाकी काही असं सगळं चिंता, दुःख, द्वेष सगळं, किंवा फार असं अंगामध्ये अहंकार आला, सगळं द्वेष मत्सर कोणाच तरी आम्ही करायला लागलो की सगळं लक्षात ठेवायचं की बाबा हे आहे ते तुके सगळे देवाचे, आणि पुढे सर्व जाणार आहे आणि सगळे मरणार आहे, मी पण मरणार आहे. आणि म्हणून कोणत्या गोष्टीचा मी त्या ठिकाणी अभिमान करायला पाहिजे हे आपण पाहिलं पाहिजे. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे. हरिभक्तीसच का सादर व्हायचं, कारण त्याच्यासाठी चाललेलो आहे. इतर कामांची काउंटिंग होणारच नाही. आता मतदान असतं, इलेक्शन असतं. आता पूर्वी त्या कागदाच्या सगळ्या चिठ्ठ्या असायच्या की मग ज्याच्या नावाला ज्याला मतदान करायचं आहे त्याच्या नावासमोर चिन्ह किंवा तो शिक्का मारावा लागायचा. पण तो शिक्का जर असा अर्धा इकडे अर्धा तिकडे जर झाला तर मतदान बाद व्हायचं.
ते मतदान काउंट केलं जात नव्हतं. आणखीन आताच्या परीक्षांमध्ये, सगळ्या स्पर्धेच्या सगळ्या युगामध्ये उत्तरपत्रिका ते सगळं OMR शीट्स असतात. योग्य अचूक पर्यायाला गोल करावं लागतं पेनानं, शाईनं, आणि त्याच्या बाहेर आलं किंवा शेजारच्या सगळ्या सर्कलला सगळं जर लागलं तर काय होतं, तर ते उत्तर बाद होतं, त्याचा मार्क पकडला जात नाही. आणखीन वरतून त्याला निगेटिव्ह मार्किंग असते, म्हणजे मिळालेल्या मार्कातून त्या केलेल्या चुकीबद्दल ते कापून घेतात किंवा त्याची शिक्षा म्हणून तर सगळा मार्क कमी करतात. मग बोलले हे 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 सगळं कशासाठी दिलं समर्थांनी, की बाबा मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावं. हरिभक्तीचंच का सादर व्हायचं, कारण काय काउंट होणार आहे काय काउंट होणार नाही हे माहिती असलं पाहिजे. तर कुठेही फुल्या मारत बसलो ना, लोभाच्या, कामाच्या, वासनेच्या, त्या काउंट होणार नाही, उलट त्याची पेनल्टी मिळणार आहे. त्याचे जे आहे पुण्य ते संपणार आहे आणि त्याचे भोग भोगावे लागणार आहे, एवढं लक्षात ठेव. म्हणून समर्थ सांगतात की मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, मरण कीर्तीस उरवावे येणे प्रकारे. मेल्यानंतर बाबा काहीतरी खाली कीर्ती उरेल, एवढं फक्त लक्षात ठेव. काहीतरीच्या 2 गोष्टी लोक बोलतील की नाही चांगला होता, याने मला असं मदत केली, तशी मदत केली, हे एवढं हे असं बोललं ना म्हणजे कीर्ती झाली. नाहीतर बरा गेला, खूप त्रासदायक होता, ही भूमिका म्हणजे काय आहे, मरण कीर्तीस न उरवण्याची भूमिका आहे, अपकीर्तीची भूमिका आहे. नेमकपणे वर्तो लागला, तो बहुतांश कळो आला, सर्व आर्जवी तयाला काय उणे. आणि म्हणून अशी उत्तम भूमिका जर असेल तर तो सगळ्यांना कळून येतो आणि मग सगळे त्याला आशीर्वाद देतात आणि त्याचं कल्याण किंवा त्याचं चांगलं होण्यापासून काही कोणी रोखू शकत नाही. ऐसा उत्तम गुणी विशेष, तयास म्हणावे पुरुष, जयाच्या भजने जगदीश तृप्त होय. किती सुंदर दिलेला आहे. बोलले जो उत्तम गुणांनी शृंगारलेला आहे आणि जो इतरांचं कल्याण करण्यासाठी म्हणून सगळा राहिलेला आहे, इतरांचा चांगला व्हावं म्हणून ज्याने आपला सगळा अट्टहास कारणी लावलेला आहे, तर त्याच्या भजनानं किंवा त्याच्या सगळ्या नुसत्या सान्निध्यानं जयाच्या भजने जगदीश तृप्त होय. त्या परमेश्वराला पण आनंद होतो. भगवंतापेक्षा भगवंताचा भक्त हा भगवंताला श्रेष्ठ वाटतो. तो त्याच्या भक्तांना बोलले हृदयाच्या सगळ्या हृदय कमलामध्ये जपून ठेवत असतो आणि त्याच्या भक्तांना त्रास देणाऱ्यांना तो कदापि सोडत नाही. काय होतं बऱ्याचदा की आपल्याला कोणीतरी काहीतरी त्रास देतं आणि विनाकारण जर त्रास दिलेला असेल, आपले जर त्याच्यामध्ये काही दोष नसेल, चूक नसेल, तर असं दिसून येतं की काही दिवसांनी बोललं त्याचं काहीतरी कुठेतरी त्याला त्रास झाला, काहीतरी त्याला मोठा त्याला बोलले नुकसान झालं म्हणा किंवा काहीतरी अपघात वगैरे, असे बऱ्याच गोष्टी अशा बऱ्याचदा दिसून येतात. तर याचं कारण काय आहे की कोणीतरी निरपराध अशा वैष्णवावर, भक्तांवर जर का बोलले असं कोणीतरी त्रास दिलेला असेल तर ते भगवंताला कदापि सहन होत नाही. पण असं जर आपल्याला त्रास दिलेला असेल तर आपण तिथल्या तिथे त्याला थोडंसं 2 शब्द सांगून किंवा 2 शब्दात थोडासा नाराजी त्याच्याशी निश्चितपणे आपण व्यक्त केली पाहिजे. कारण आपण जर काहीच बोललो नाही, आपण जर काहीच केलं नाही तर ते सगळं भगवंत बघत असतो आणि भगवंताला तो राग काही सहन होत नाही. भगवंत आपल्या त्या वैष्णवाचं सगळं हे बघू शकत नाही आणि तो त्याच्या बदला किंवा त्याचं सगळं परिणाम त्या व्यक्तीला नंतर भोगावा लागत असतो. त्यापेक्षा आपण थोडंसं नाराजी किंवा थोडंसं रागावलं, थोडंसं
कार्याकारण तेवढ्यापुरतं केलं तर तो विषय तिथलं तिथे क्लोज होऊन जातो, ती फाईल क्लोज होऊन जाते. ती फाईल काही वरच्या लेवलला भगवंतापर्यंत जात नाही. त्याचं विचाराचं फार मोठं नुकसान त्या ठिकाणी वाचून जातं. म्हणून असं काही कोणी आपल्याला त्रास देत असेल विनाकारण तर त्याला क्षमा करून टाकावी. भगवंताला सांगावं की भगवंता याला क्षमा करून दे, कारण त्याच्या बिचाराचं अनहित त्या ठिकाणी फार होऊ शकतं. उदंड धिक्कारुण बोलती तरी चळून येदावी शांती, दुर्जनास मिळून जाती धन्य तो साधू. बोलले हेच साधूचं लक्षण आहे. हे बोलले काही असं आपल्या हेच तर भगवंताला आपल्यातलं आवडतं की आपण इतरांचं चांगलं व्हावं म्हणून किंवा इतरांनी त्रास दिला म्हणून तरी आपण त्याला त्रास देत नाही, किंवा तरी त्याचं हिताची कल्याणाची कामना करतो म्हणून आपलं कल्याण होतं. असं काही उगाच नाही. म्हणून बोलले हे असे कितीही प्रसंग आला, कितीही कोणी आपल्याला धिक्कारून बोललं, आपण आपली शांती त्या ठिकाणी राखली पाहिजे. दुर्जन जरी आला तरी त्याला क्षमा केली पाहिजे. उत्तम गुणी शृंगारला, आपलं हेच उत्तम गुण, हेच आपलं वैभव आहे. उत्तम गुण हेच आपलं सामर्थ्य आहे आणि ते आपण कदापि ढळू देऊ नये. ज्ञान वैराग्य शोभला, आपली शोभा आपलं ज्ञान आणि वैराग्याच्या बळावरच आपली शोभा आहे. हे ज्ञान आणि वैराग्य जर आपण त्यागलं तर बोलले मग आपल्यामध्ये आणि इतर साधारण लोकांमध्ये काय फरक आहे. म्हणून ज्ञान आणि वैराग्य, ज्ञान उत्तम ज्ञान मिळवित राहायचं आणि विषयांचं वैराग्य धारण करीत राहायचं. जिथे पाय घसरू शकतो तिथे जाऊच नाही. कशाला जायचं. आपल्याला काय शिकवलं आहे सद्गुरूंनी, ज्ञान आणि वैराग्य, ज्ञान आणि वैराग्य. आपण काय बघतो आहोत, उत्तम पुरुष निरूपण नाम. जिथे पाय घसरण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी जायचंच कशाला, दुरून बघायचं, विवेकानं राहायचं. म्हणजे हेच विवेकाची भूमिका आहे. विवेक असेल तर वैराग्य टिकतं किंवा वैराग्य त्या ठिकाणी दीर्घकाल राहतं. आपण विवेकानं वागणार नाही आणि नको त्यांच्या संगतीत जर जाणार आहे तर बोलले आपला पाय घसरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बोलले ज्ञान वैराग्याची शोभा आमच्याकडे असली पाहिजे. तोच एक जाणावा भला भूमंडळी. स्वय आपण कष्टावे बहुतांचे सोसित जावे, जिजोन कीर्तीस उर्वावे नाना प्रकारे. इतरांच्या कल्याणासाठी, जनाच्या कल्याणा, संतांच्या विभूती थोडाफार त्रास होतोच, थोडंफार कष्ट सहन करावे लागतात, स्वतः जबाबदारी घ्यावी लागते, इतरांपेक्षा थोडं जास्त काम करावं लागतं आणि त्याचंच फळ मिळतं. त्याच्यातच आनंद आहे, त्याच्यातच कीर्ती मिळते, त्याच्यातच कीर्ती आहे. तोची एक जाणावा भला भूमंडळी. स्वय आपण कष्टावे बहुतांचे सोसित जावे, जिजोन कीर्तीस उरवावे नाना प्रकारे. म्हणून बोलले आपण स्वतः कष्टायचं, सहन करायचं, कीर्ती वाढवायची. आणि याच्यातच बोलले सुख आहे. कीर्ती पाहो जाता सुख नाही, सुख पाहो जाता कीर्ती नाही. आता हे कुठलं सुख समर्थ सांगत आहेत. बोलले हे सगळं आळसाचं सुख आहे. हे सगळं त्या ठिकाणी कष्ट न घेण्याचं सुख आहे. कुठेतरी असं अज्ञानात पडून राहण्याचं हे सगळं सुख आहे. पण ते सुख वाटतं, पण ती प्रत्यक्षात एक आमच्यासाठी अधोगती असते. म्हणून ते तशा त्या आळसाच्या सुखाला काय बघायचं बाबा. कीर्तीला बघ, सत्कार्याला बघ, सन्मार्गाला बघ. कीर्ती पाहो जाता सुख नाही, सुख पाहो जाता कीर्ती नाही. विचारे विन कोठेची नाही समाधान. विचाराशिवाय नाही, विवेकाशिवाय नाही. पण श्रवण, मनन आणि ध्यास या सगळ्या त्रयींचा आश्रय आपल्याकडे कायम असला पाहिजे. परांतरास लागेल ढका, कदापि पडो नेदावा चुका. क्षमाशीळ तयाच्या तुका हानी नाही. इतरांचा आणखी महत्त्वाची भूमिका समर्थांनी सांगितली.
किंवा बाहेरून इतरांना कामात येशील न येशील ठीक आहे, पण इतरांच्या अंतरी धक्का लागणार नाही हे बघितलं पाहिजे. इतरांचं कल्याण व्हावं हे बघितलं पाहिजे. त्याच्या आतमध्ये काहीतरी आम्ही बोलून टाकावं आणि त्याच्या आतमध्ये त्याने बिचाराने रात्रंदिवस त्या गोष्टीवर विचार करत बसावा. हे काही आमच्या वैष्णवांचं लक्षण नाही, हे राक्षसांचं लक्षण आहे. कोणाला असा अपशब्द देऊ नये. आपले अथवा परावे कार्य अवघेची करावे, प्रसंगी कामास चुकवावे हे विहित नव्हे. चांगलं असेल, हितकारक असेल, आपलं असेल, इतरांचं असेल तर ते कार्य आपण निश्चितपणे केलं पाहिजे. आणि प्रसंगी कामास चुकवावे हे विहित नव्हे. केवळ आपलं नाही आणि इतरांचं कल्याण होतं आहे म्हणून कुठेतरी ते सगळं कार्य बाजूला सारायचं हे काही बरोबर नव्हे. बरे बोलता सुख वाटते, हे तो प्रत्यक्ष कळते. आत्मवत परावे ते मानित जावे. चांगलं बाबा, चांगलं आपल्याला जे चांगलं वाटतं ते इतरांना पण चांगलं वाटतं. आपल्याला जे वाईट वाटतं ते इतरांना पण वाईट वाटतं. मग ज्या गोष्टीनं आपल्याला आनंद होतो तीच गोष्ट आपण इतरांच्या बाबतीत केली पाहिजे. आणि ज्या गोष्टीनं आपल्याला दुःख होतं ती गोष्ट आपण इतरांच्या बाबतीत करू नये. एवढं साधं सोपं सरळ तत्त्वज्ञान आहे. इतरांच्या ठाई सगळ्या त्या असणाऱ्या परमेश्वराला किंवा बाहेर सगळ्या विश्वामध्ये भरून उरलेल्या सगळ्या त्या परमात्म्याला भेटण्याचं हे एक साधं सोपं सरळ तत्त्वज्ञान आहे. हे एवढं जरी पाळलं ना आम्ही तरी तो फार कृपा, आम्हाला तो आयुष्यात कधी कमी पडू देत नाही. मग भले आम्ही कुठे तीर्थावर गेलो नाही, भले आम्ही नारळ फोडलं नाही, भले आम्ही संन्यासाचे कपडे घातले नाही, भले आमची एखाद दुसरी उपासना कमी झाली, पण मग बोलले हे असं जर असेल ना तर बोलले मग त्या ठिकाणी निश्चितच तो भगवंत काही कमी आम्हाला पडू देत नाही. आपण असं चिमोटा घेतला तेने कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला राखत जावे. आता आपल्याला कोणी चिमटा घेतला तर आपण कासावीस होतो. तसंच इतरांच्या बाबतीत आहे. जे दुसऱ्यास दुःख करी ते अपवित्र वैखरी, आपणास घात करी कोणी एके प्रसंगी. दुसऱ्याला दुःख करते ती अपवित्र वैखरी आहे आणि ती आपला कधीतरी फार मोठा घात करू शकते. म्हणून ह्या अपवित्र वैखरीला नामस्मरणाच्या माध्यमातून आपण पवित्र केलं पाहिजे. रोज ह्या वैखरीच्या करवी किमान 7 माळा सद्गुरूंनी ज्या दिलेल्या आहेत, सद्गुरूंनी तर आम्हाला 2 वेळ सांगितलेलं आहे. बाबा 2 वेळ नाही झाला पण दोन्ही वेळ मिळून 7 माळा जरी झाल्या ना तरी बोलले खूप काही आनंद किंवा खूप काही सामर्थ्य आपल्याला आपल्या अवतीभोवती अस्तित्वात असल्याचं आपल्याला जाणवेल. किमान तेवढं तरी केलं पाहिजे. पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त. म्हणून बोलले जे आता आपल्याला इतरांना सगळं पाहिजे किंवा इतरांना जे देतो तेच आपल्या बाबतीत होत असतं. हे एवढं एक आपण साधी सोपी सरळ गोष्ट लक्षात ठेवून कार्य केलं पाहिजे. पुरुषार्थ वैभवे बहुतांश सुखी करावे, परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया. आता मनुष्याचं काम, मनुष्याचा धर्म, देवांचा धर्म काय आहे, देवांचं लक्षण काय आहे की ते इतरांची सगळ्यांची मदत करतात, इतरांचं कल्याण व्हावं असं त्यांना वाटतं. आता ह्या देवरूपी व्यक्तींना समजा जर का 4-5 असं देवांना एका पिंजऱ्यात टाकलं आणि त्यांचे हात जर बांधले आणि त्यांना सांगितलं तुम्हाला मोकळे मिळणार नाही, पण तुम्हाला तुमच्याच तोंडाने खावं लागेल. आणि दुसऱ्या एका पिंजऱ्यात जर राक्षसांना घातलं तर ते राक्षस भांडणं करतील, पण देव काय करतील, देव एकमेकाला भरवतील आणि आपलं कार्य बरोबर सगळं त्या ठिकाणी साधून घेतील. एकाच्या मुखाने तो चमचा धरून दुसऱ्याला भरवतील. असं करून ते एकमेकाचे पोटं बरोबर भरतील. पण हे राक्षस काय करतील, जो तो सगळं अन्न त्याच्या तो मुखाने सगळं ओढण्याचा प्रयत्न करेल आणि काही नाही, कोणीच खाणार नाही, सगळं नासाडे होईल, सगळं सांडून जाईल. हे असं राक्षसांचं लक्षण आहे. आता आपली कॅटेगरी कुठली, आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुतांश सुखी करावे परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया. इतरांचं सुख देणारी कॅटेगरी म्हणजे देवांची कॅटेगरी. इतरांचं सगळं हे असं अनहित करणारी कॅटेगरी म्हणजे राक्षसी कॅटेगरी.
पाहावे आपण असे आपण. दंभ दर्प पण हे सगळं आहे. समर्था तुम्ही सगळं सांगता, पण काही आमचं काही कोणाचा ते काही द्वेष मत्सर जात नाही, राग लोभ सुटत नाही. त्याला कारण काय आहे? दंभ दर्प अभिमान क्रोध आणि कठीण वचन हे अज्ञानाचे लक्षण भगवद्गीतेत बोलले. याचा अर्थ आमच्याकडे अजून अज्ञान हे कुठून कुठून भरलेलं आहे. याचा अर्थ आमचं पाहिजे तसं श्रवण घडत नाही. याचा अर्थ काय की आमच्याकडे अजून पाहिजे तशी नामस्मरण घडत नाही, पाहिजे तसं उपासना घडत नाही. कारण नामस्मरणातून सगळा प्रकाश पसरतो, आत्मज्ञानाचा प्रकाश सगळा आतमध्ये पसरतो. आणि हे असं काही आपल्या हातून होत नाही. असं होत नाही याचा अर्थ अजून हे नामस्मरण नाही. जो उत्तम गुणे शोभला तोच पुरुष महाबला, कित्येक लोक तयाला शोधित फिरते. जो उत्तम गुणांना बाबा शोभला तोच खरा सौंदर्यवान पुरुष आहे, किंवा ती स्त्री खरी सौंदर्यवान आहे. माणसाला सुंदर असं वगैरे दिसणं वगैरे काही नसतं. माणसाचा स्वभाव सुंदर असला म्हणजे सगळं काही तो व्यक्ती सगळ्यांना आवडतो. तो व्यक्ती सगळ्यांना हवाहवासा वाटतो. सगळ्यांना त्याचं मदत करावीशी वाटते, किंवा त्याच्या संबंधात पडावंसं वाटतं, किंवा त्याच्यासोबत राहावंसं वाटतं. बाकी दिसणं खूप सुंदर आहे आणि त्याच्याकडे असं हे दंभ दर्प अभिमान क्रोध आणि कठीण वचन सगळं भरलेलं आहे. तर बोलले काही कोणी त्याच्या वाट्याला जात नाही, कोणी त्याच्याकडे बघत नाही. काय कामाचं म्हणजे ते याचा अर्थ ते खरं सौंदर्य नाही. म्हणून जो उत्तम गुण आमच्याकडे असले पाहिजे, लोक आम्हाला शोधत येतील, लोक आमचं नाव काढतील, तोच पुरुष महाबला. देवाला पण तेच आवडतं. आपण बोलतो ना, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. मग बोलले हे असंच आहे. समर्थ पण तेच म्हणतात की तो पुरुष महाबला. मग त्याला नशीब पण साथ देतं, त्याला लोक पण साथ देतात. आणि म्हणून क्रियेविन शब्दज्ञान तेची स्वानाचे वमन, भले तेथे अवलोकन कदापि न करते. म्हणून क्रिया, उत्तम गुणांची क्रिया आतमध्ये असली पाहिजे. सत्कर्माची क्रिया, परोपकाराची क्रिया आपल्याकडे असली पाहिजे. आणि ती क्रिया जर नसेल तर तेची स्वानाचे वमन, ती प्राण्यासारखी अवस्था आहे. भले तेथे अवलोकन, ते त्या अशांच्या वाट्याला कोणी जात नाही. चांगली लोक अशांच्या कोणी संगतीमध्ये पडत नाही. भले तेथे अवलोकन कदापि न करीती. मनापासून भक्ती करणे, उत्तम गुण अगत्य धरणे, तया महापुरुषा कारणे धुंडीत येती. बाबा आता एकच आहे महत्त्वाचं सद्गुरू आपल्याला या ठिकाणी सांगतायत. काय सांगतायत की बाबा आतापर्यंत सांगितलं की हे कर ते कर, बाबा चांगले गुण घे, परोपकार कर, भक्ती कर. पण या ठिकाणी समर्थ थोडी एक वेगळी गोष्ट आपल्याला सांगतायत. ती गोष्ट आपण नोट डाऊन करून घेतली पाहिजे. ते गोष्टी नोट केली पाहिजे. पॉईंट टू बी नोटेड. काय पॉईंट टू बी नोटेड? मनापासून भक्ती करणे. असं काय नाही वरच्यावर काहीतरी करायचं म्हणून करायचं, थातूरमातूर कसं तरी पुरं करायचं असं नाही. मनापासून नाही बाबा खरोखर माझा सद्गुरू आहे, माझा देव आहे, माझा भगवंत आहे, माझा पिता आहे. आणि बोलले मनापासून भक्ती करणे. बोलले जे काय करेल ना मी, उपासना श्रवण असेल ते पूर्ण असं 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 झालं पाहिजे ना की ते करताना इतर सगळ्या गोष्टींचा सगळा विसर पडला पाहिजे. म्हणून बोलले मनापासून भक्ती करणे, उत्तम गुण अगत्य करणे धरणे, तया महापुरुषा कारणे धुंडीत येते. ऐसा जो महानुभाव. आणि असं हे मनापासून भक्ती घडायला लागली ना, असे उत्तम गुण अंगी आले ना, परोपकार आपण करायला लागलो, कोणी आपल्याला दुर्जन वाटत नाही, कोणाचा निंदा द्वेष मत्सर आपल्याला वाटत नाही, समजून घ्यायचं आपण आता महानुभाव झालो. आणि मग आता इथून आपली ड्युटी चेंज, आता इथून आपला धर्म बदलला. आपल्याला मग तेव्हापासून काय करावं लागेल? ऐसा जो महानुभाव त्याने करावा समुदाय. त्याने मग समुदाय करायचा आणि इतर सगळ्या जनांना हा उपदेश द्यायचा. भक्त मंडळी सगळी गोळा करायची आणि त्यांना पण हा उपदेश द्यायचा. आणि भक्तियोगे देवाधिदेवा आपुला करावा. आणि त्याच्यासाठी हीच भक्ती आहे. इतरांचं कल्याण करणं, इतरांना सन्मार्गाला लावणं हीच त्याच्यासाठी भक्ती आहे. आणि त्यांना उत्तम सगळा मार्ग दाखवणं ही त्याच्यासाठी भक्ती आहे. आणि बोलले हे असं असेल ना
भक्तियोगे देवादिदेवा आपुला करावा. त्याला ईश्वर निश्चितपणे त्याच्यावर कृपा करणार आहे. आपण अवचिते मरून जावे असं का करावं? आपण उत्तम झालो म्हणजे इतरांना उत्तम करण्याचा प्रयत्न का करावा? कारण आपण जर मरून गेलो आणि आपण असं काही कोणाचं इतरांना वळण लावलंच नाही, मग भजन कोणे करावे? या कारणे भजनास लावावे बहुत लोक. आणि मग भजन लोक करणारच नाही. धर्म कसं काय टिकेल? समाज कसं काय टिकेल? म्हणून बोलले हे आपण एकदा का उत्तम पदाला पोचलो तर आपण इतरांना उत्तम पदाला पोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा आपला धर्म होऊन जातो. आणि हे सगळं करीत असताना भूमिका कशी पाहिजे? निष्काम भूमिका पाहिजे, निस्वार्थ भूमिका पाहिजे. मग ती सत्य समर्थांनी या ठिकाणी सांगितली, आमची प्रतिज्ञा ऐसे काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी भजत जावे. तर शिष्यांनी भक्तांनी बोलले जसं भगवंताचं भजन करावं हीच आपल्यासाठी गुरुदक्षिणा, हीच त्या महापुरुषासाठी प्राप्ती आहे. याच्यातच त्याला परम आनंद परम सुख तो भगवंत प्रदान करत असतो. निष्कामपणे आपण सगळं कर्म करावं, इतरांचं पण कल्याण करावं आणि इतरांना पण दिशा दाखवावी. या कारणे समुदाव झाला पाहिजे महोत्सव, हातोहाती देवादिदेव ओळेसा करावा. म्हणून समुदाय गोळा करावा, महोत्सव करावे, जयंत्या साजऱ्या कराव्या, महोत्सव गणेश चतुर्थी साजरी करावी, की सण उत्सव समाजाला याच्यातून संदेश देता येतो. समाजाला याच्यापुढे याच्यातून सुधारणा, याच्यातून भक्ती मार्गाला लावता येतं. आता समुदाया कारणे पाहिजेत दोन्ही लक्षणे, श्रोती येथे सावधपणे मन घालावे. आता समुदायाचं कल्याण करायचं आहे, त्यासाठी विशेष गुण त्या उत्तम पुरुषाकडे असले पाहिजे. जेणे बहुतांश घडे भक्ती, ते हे रोकडी प्रबोध शक्ती. बहुतांचे मनोगत हाती घेतले काही. प्रबोध शक्ती म्हणजे काय? इतरांकडे बोध उभा करून देणं, इतरांचं हृदय परिवर्तन करणं म्हणजे काय आहे? प्रबोध शक्ती. मग ही प्रबोध शक्ती आपल्याकडे कशी काय येणार आहे? आपला जिव्हा जर उत्तम नामस्मरण करत असेल, आपल्या हृदयातच नामस्मरण असेल, आपल्या हृदयात जर भगवंताचा वास असेल, तरच आपण इतरांच्या हृदयात प्रवेश करू शकतो. कारण तिथे पण तोच आहे. आपले पण लँग्वेज कोड, त्याचा पण कोड त्या ठिकाणी मॅच होतो. आणि आपल्याला जे बोलायचं आहे, आपल्याला जे सांगायचं आहे तो त्या सगळ्या त्या भक्ताच्या जनांच्या सगळ्या हृदयापर्यंत पोचतं. आणि म्हणून ही लक्षणं आपल्याकडे असली पाहिजे. हे आधी आपण आपलं स्वतःचं सगळं हे हृदय सगळं आधी पवित्र केलं पाहिजे असं समर्थ बोलतात. आणि बहुतांचे मनोगत हाती घेतले पाहिजे. मागा बोलिले उत्तम गुण, तयास मानिती प्रमाण, प्रबोध शक्तीचे लक्षण पुढे चाले. उत्तम गुण मागे धारण करायचे, पुढे प्रबोध शक्तीनं सगळं कार्य करायचं. बोलण्यासारखे चालणे, स्वय करून बोलणे, तयाची वचने प्रमाणे मानिती जन. स्वतः बोलले वागायचं आणि मग इतरांना उपदेश दाखवायचा. आधीच उपदेश दाखवायला गेलो की काही कोणी मानणार नाही. जे जे जनास माने ना, ते जनही माने ना, आपण एकला जन नाना सृष्टीमध्ये. जनाच्या बुद्धीला पटलं जर नाही ना, तर ते आपलं कोणीच काहीच ऐकणार नाही. आधी आपण केले मग सांगितले, ही एकच भूमिका महत्त्वाची आहे. म्हणून सांगाती असावे, मानत मानत शिकवावे, हळूहळू सेवटा न्यावे विवेकाने. आता समोरच्याला शिकवायचं पण आहे, पण आता त्याला पण कसं बाबा गोंजारत सगळं सांगावं लागेल. एकदम सांगायला म्हटलं ना, आता समर्थ आहे ना बाबा, श्रवणाला येतो ना ये, पण आधी खातो ना बाबा खा. हळूहळू त्याचं बरोबर मन परिवर्तन करतात. हळूहळू तो सगळं खाणं सोडून देतो. पिणारा असला ये बाबा ये, त्याला जवळ केलं, हळूहळू त्याचं पिणं पण बंद झालं. व्यसनाधीन असला, दरिद्री असला, कोणी जातीहीन असला, सगळ्यांना समर्थांनी सद्गुरूंनी जवळ केलं आणि हळूहळू त्या सगळ्यांना हृदयापासून ब्राह्मण केलं, मन शुद्ध केलं. म्हणून हे असं मानत 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 सगळं कार्य आम्ही जनाचं केलं पाहिजे. परंतु हे विवेकाची कामे, विवेकी करील नेमे, इतर ते बापुडे भ्रमे भंडोच लागले. विवेकाची कामे आहे, विवेकानंच होऊ शकतात. आणि यासाठी कोणीतरी भाग्यवान, कोणीतरी सत्पुरुषच सगळ्या कार्याला यावा लागतो. बाकी इतरांना सगळे भ्रमातच राहून जातात. बहुतांशी भांडता एकला, सैन्या वाचून पुरवला, या कारणे बहुताला राजी राखावे. पण सगळ्यांचे वाद घालावं, सगळ्यांशी डोकं लावावं, हे काही आजच्या काळामध्ये पुरणार नाही आणि हे काही महानुभावाचं लक्षण नाही. स्वतः आधी तरावं, इतरांना मानत मानत सगळं हळूहळू हळूहळू सांगत सांगत सगळं तरवावं.
इतरांना सोबत घ्यावं, इतरांचं कल्याण करावं, त्यालाच खरं महानुभाव बोलल्या गेलं, त्यालाच खरं उत्तम पुरुष बोलल्या गेलं, तोच राजा त्याला बोलल्या गेलं. आणि सैन्यच नसेल तर राजाला राजा कोण म्हणणार? म्हणून बहुतांशी भांडणं ऐकायला, कोणाशी भांडण नसावं. प्रत्येकाचे मत वेगळे असतात, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, त्याच्या मतभिन्नतेचा आपण आदर करावा. त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू, त्याचा पॉईंट ऑफ अँगल वेगळा असतो, आपला वेगळा असतो. त्याला ते योग्य वाटतं, आपल्याला योग्य वाटतं, म्हणून त्याचा द्वेष मत्सर आपण करावा हे बरे नव्हे. बहुतांशी भांडता एकला, सैन्य वाचून पुरवला, या कारणे बहुताला राजी राखावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपणाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.